बेभान प्रेम आहे. ही नाही नाही नाही, ही घे. मला निळा रंग खूप आवडतो. निळी बॅग मी दे काहीतरी मला. सांगतेय नाही, ना. मला ही बॅग नाही पण नकोय तू मला, माझं मी काय नाही घेणार ऐकत आहे, मी. तुझं नाहीस? नाही ऐकणार आहे मी. पण ऐकावं मला लागेल नाही. लागेल. बघ, लग्न तुझं होणार आहे ना, मग तुझे कपडे मी काय ट्राय करू? ऐक, त्या बावळट अर्जुनच्या नादाला लागलीस ना तर माहित नाही कधी नवरी होशील. ऍटलीस्ट आता तरी तुला नवरीच्या वेशात बघू दे. शी रेड. गप्प बस, हे घे. पिंपल अगं. गप, ट्राय कर. नाही, मला नाही करायचं ट्राय. गप, तोंड वाकडं करू नको. जा चल. या कपड्यांचं वजन ना माझ्याहून दुप्पट आहे डिंपल. पटकन जा. अरे वा साची, किती सुंदर. अगं तू किती सुंदर दिसतेस हे तुलाच माहित नाहीये. हा, मी एक सांगू, जीत बरोबर ना तूच लग्न कर. अगं खरंच किती सुंदर दिसतेस. आणि रंग वाईट म्हणत होतीस, बघ ना किती खुलून दिसतोय तुझ्यावर. आई ग, तुला कोणाची दृष्ट न लागो. एक मिनिट. कुठल्याही नवरीचा वेश डोक्यावर पदर घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. आई ग, कसली गोड दिसतेस तू. तू हेच इथे बोलत बसलीस ना तर तुझं स्वतःच लग्न मिस होईल. झालं समाधान, आता काढू. तुझ्यासारखी मैत्रीण असण्यापेक्षा नसलेली बरी. अगं. असू दे हे. अगं डिंपल, झालं ना ग. तू शांत बस, मी लगेच आले. अगं तू पण ना. तो माणूस तिथे रिसेप्शनला आहे ना, त्याला लगेच बाहेर काढ, लगेच. देवा, माझं तर नशीबच फुटकं आहे. आई, बोल बाळा, बोल. आमच्या संस्कारात असं काय कमी पडलं होतं जो हा दिवस आयुष्यात आला आमच्या? माहितीये, एवढीशी होतीस, अगदी उडूशी. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मला सांगायची. सुसू आलीये, उवा झाल्यात, सर्दी झालीये, सगळं सांगायची. आज एवढी मोठी गोष्ट घडली आणि आम्हाला नाही माहित. काय गुपचूप केलं मी?
तुझ्या लग्नाविषयी बोलते मी. लग्न? अगं तुझं लग्न कधी झालं? गप्प बस ग सुमन. मी अशी कुठली पाप केली ज्यामुळे मला हा दिवस बघावा लागतोय? बाबा काहीतरी बोला ना. मी काहीच केलेलं नाहीये. लग्न पण नाही केलंय मी. बोल प्रेम, तू हिला काहीच का बोलत अगं नाहीयेस? हो हो साची बाळा खूप गोड दिसतेस. खूप सुंदर दिसतेस साची. तुम्ही पण ना. मी चेंज करून येते लगेच. अगं साची. बाबा, तुम्हाला काय झालंय? अगं आपली लेक मोठी झालीये सुमन. प्रेम, तसं तर साचीच्या लग्नाची बरीच घाई झाली तुम्हाला. आज मुलीला नवरीच्या वेशात बघून डोळे पाणावले तुमचे. ज्या दिवशी पाठवणी कराल तेव्हा कसं होईल? ए साची, तू साची आहेस ना? मला माहितीये तू साची आहेस. जेव्हा माझ्या घरचे सगळे तो माशीवाला सीन बघतात ना, मला माहितीये ती माशी कशी प्रेम करते आणि त्याला कशी वाचवते. ती माशी बनून येते आणि त्याला वाचवते. तू माशी बनून आलीस ना? ए साची, तू अयानला पण घेऊन आलीयस? अयान, तू पण आलास? एक काम करूया, आपण तिघांना इथून पळून जाऊया, ठीक आहे? पण कुठून पळूया? खिडकीतून. पण तुम्ही तर माशी आहात, मी तर नाही बनलो ना. मी कसं जाणार खिडकीतून? मला तर इथूनच जावं लागेल. माया, माया प्लीज दरवाजा उघड ना. हे देवी आई, जर माझ्या भक्तीत खरंच ताकद आहे ना, तर तिला पण तेवढाच त्रास दे जेवढा मला आज त्रास झालाय. माया. हॅलो. ते बाहेर सगळं क्लिअर आहे ना? तो माणूस गेला? नाही मॅम, इथे कोणीच नाहीये. ओके. रामचंद्र, अर्जुनला 10 मिनिटात बाहेर काढ. 10 मिनिट. नाही 1 मिनिट जास्त, नाही 1 मिनिट कमी. काकी अर्जुनचा काही फोन आला होता का? अयान, काय झालं अयान? अर्जुन, अयान प्लीज सांग ना काय झालंय. बघ ना अयान, तू माझा फोनच रिसीव्ह नाही करत आहे. कसा उचलणार? तो त्या चेटकिनीच्या जाळ्यात अडकलाय ना. कसं आहे ना, लोक कामावर काम करण्यासाठी जातात, फोन उचलण्यासाठी नाही. ही गोष्ट तुला कोणी सांगितली नाही का? शट अप. तसंही त्याला जेव्हापासून तो नवीन जॉब मिळालाय ना, त्याला माझे सगळे कॉल्स इरिटेटिंग वाटतात. मी सांगू असं का होतंय? कारण तू दिवसातनं 10 वेळा फोन करत असशील. नाही म्हणजे मला म्हणायचं की माझा दादा थोडा बिझी असेल. अगं मोठा फोटोग्राफर आहे ना तो, मोठे मोठे काम करत असेल.
माया मॅडम, तुम्हाला 6 तास अडकवलं होतंस, मी तुला फक्त 6 मिनिटं अडकवणार आहे. स्कोर 1-1. किंचाळ माया, किंचाळ. तुझं एकदा ओरडणं आणि दरवाजा उघडला जाईल. नाही किंचाळलीस तर 6 मिनिटं थांब. चॉईस इज युअर्स. नेटवर्क. सुंब जळाला पण पीळ अजूनही गेला नाही. काही हरकत नाही मायाजी, मी तुझ्यासाठी थोडा एक्स्ट्रा डोस बनवून घेऊन येतो, एकदम फ्रेश. काय झालं काय? ही काहीच बोलत का नाहीये? मला चॅलेंज देते का? अरे नाही नाही, गडबड तर नाही ना झाली? जर हिला काही झालं ना तर उगीच नव्या फंदात अडकेन मी. अरे देवा. माया, तू सेफ आहेस का? मी येतोय, घाबरू नकोस. माया, 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 तू ठीक आहेस ना? माया, दरवाजा उघडा. श्वास कोणतोय? श्वास दरवाजा उघडा. दरवाजा उघडलाय, काही झालं नाहीये. एक काम कर, तुझे डोळे बंद कर आणि जे तुझं मन सांगतंय ते ऐक. हात दे. माया, ये बाळा, इकडे ये बाळा, ये. माया, मम्मा जवळ ये. मम्माचं ऐक, ये प्लीज. मम्मा जवळ ये. उठ बाळा. माया, उठ. इकडे ये बाळा, ये. मम्मा जवळ ये. माया, उठ बाळा, उठ. ये मम्मा जवळ ये. ये लवकर ये बाळा, घाबरू नकोस. ये, मम्मा आहे ना? ये ना, मम्मा जवळ ये.
एवढं काय रडतीस? इट्स ओके, इट्स ओके. माया ती लिफ्ट. रिलॅक्स. भास्कर, आता भास्कर, समजलं मला सगळं. इम्पॉसिबल. हा आवाज थांबणार नाही. तू माझ्या स्वप्न सुंदरीला लिफ्ट मध्ये बंद केलंस. लिफ्ट मध्ये? अगं ए, बोलला बंद कर हा आवाज. मला तसंही गिल्टी फील होतंय ग. हा वाजवत राहिला ना तर मला गिल्टी वाटेलच, पण डोकं पण दुखायला लागेल. तुझं डोकं तर दुखणारच नाही. डोकं तर तेव्हा दुखेल जेव्हा तुला डोकं असेल, आणि डोकं तर तुझ्याकडे अजिबातच नाही. रिकामं मडकं अजिबात दुखणार नाही. काळजी नको करू. सुरुवात पहिली कोणी केली? सगळ्यात आधी बियर कोणी पाजली? बाथरूम मध्ये कोणी बंद करून ठेवलं? आयान, बियर प्यायला कोणी सुरुवात केली? दादाने. तिकीट कोणी चोरून आणली? दादाने. माया ना तुला शिस्त लावतीये, आणि तुला माहितीये? काय कानात सांगते, जरा पुढे हो. काय जवळ ये ना. कदाचित ना सगळ्यांना माहितीये, काय पण फक्त तुला नाही माहिती. काय ते? आणखी जवळ ये. की माया तुझी बॉस आहे. ऐ, स्वतःच्या बॉसला कोणी लिफ्ट मध्ये कसं बंद करू शकतं अर्जुन? ती पण अशी बॉस जिला क्लॉस्ट्रोफोबिया आहे. मला कुठे माहित होतं की तिला बंद जागेची भीती वाटते? माहित नव्हतं. ऑफिस मध्ये 24 तास गाल फुगवून फिरत असते ती. कपाळावर तुझ्या पण नाही लिहिलंय काय? की तू बावळट आहेस, पण आज जे तू केलंयस ना त्याने सिद्ध होतं की तू खूप खूप मोठा बावळट आहेस. अर्जुन, मुलीशी असं कोण वागतं रे? एक्सक्यूज मी, ती आणि मुलगी? ए दादा, काय दादा? असं नाही चालायचं. काय नाही चालायचं? माझ्या स्वप्न सुंदरीचा इन्सल्ट हे नाही चालायचं. तुला अजून ऐकवायचं? माहिती तुझा प्रॉब्लेम काय आहे? काय? मुलींशी कसं वागायचं असतं ना त्याबद्दल तुला काहीच माहित नाही. खरंच? हो. ओके. मुली असतात ना त्या खूप स्पेशल असतात. त्यांना ना स्पेशल पद्धतीने ट्रीट करावं लागतं. वेगळ्या नजरेने बघावं लागतं. वेगळ्या पद्धतीने बोलावं लागतं. काही गोष्टी तू बोलायच्या, काही गोष्टी ती बोलेल, काही गोष्टी ती ऐकेल, काही गोष्टी तू ऐक. आधी हात तू पुढे कर, मग ती तुला आधार देईल. अगं वेडे, तू तर अशी नव्हतीस. चला असू द्या, आजकाल काही होऊ शकतं. तुझी चॉईस आहे, तुझं आयुष्य आहे, हो की नाही? नक्कीच. विचार कर, विचार कर. ऐकाव. साची आणि माझी आणि साचीची एका सुंदर मुलीमुळे विकेट पडली. हा? अरे देवा, म्हणूनच तर हिला मायाचं ते रौद्र रूप कधी दिसलंच नाही. असं वाटतं आग दोन्ही बाजूला बरोबर लागली. अर्जुन, जा ना इडियट. हसून घे, हसून घे. तुला जेवढं हसायचं तेवढं हसून घे. जेव्हा मायाला हे कळेल ना की लिफ्ट कोणी बंद केली होती, तेव्हा हेच हसू गायब होणार आहे. पण मायाला सांगणार कोण? तू? तू तुच्छ प्राणी. मी कोण आहे? कोण आहेस? मायाची स्पेशल वाली मैत्रीण. मग मी माझ्या स्पेशल मैत्रिणीपासून सगळ्या गोष्टी कशा लपवू शकते? तू तर माझी लहानपणीची मैत्रीण आहे. नाही नाही, आता तू काय म्हणाला होतास? माझं आणि मायाचं काय स्पेशल वालं प्रेम? तर मग मी माझ्या प्रियेपासून या सगळ्या गोष्टी कशा लपवू शकते? आणि तसंही प्रेम आणि मैत्री दोघांमध्ये हात तर मैत्रीचाच सोडावा लागतो ना. हो ना, हो ना? साची, पण नक्कीच जर तू सगळं खरं बोलणार असशील तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. जर तू चांगला वागलास तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. अर्जुन, तू स्वतः खरं बोलणार आहेस की मी सगळं सांगून टाकू? तुझ्यामुळे ना त्या लिफ्टमॅनचा जॉब जाईल. हा, हे तुझं गिल्ट बावळट. नाही, पण फक्त तुझ्यासाठी. खरं तर नाही, तुझ्या प्रेयसीसाठी. होतं असं कधी कधी. हो. हरकत नाही. हा? अर्जुन, येस. काही नाही होणार. एक काम कर, तुझे डोळे बंद कर आणि जे तुझं मन सांगेल तेच ऐक. हात दे.